जय शिवराय. मी वसंत परब. काल मी देऊळ बंद चित्रपट बघून आलो आणि त्याच्या एक दिवस आधी मी जस्ट की तुळजापूरवरून आमच्या घरी आलो होतो आणि जो तुळजापूरचा एक इन्सिडन्स झाला माझ्यासोबत तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. की मी जेव्हा तुळजापूरला आमच्या गावावरून म्हणजे सासूरवाडीवरून तुळजापूरला चाललो होतो तर तिथे आम्हाला बस नव्हती. कमीत कमी 1-1.5 तास झाला होता बस नव्हती आणि त्या रागात चिडून मी माझ्या मिसेसला म्हटलं होतं, माझ्या बायकोला, की आता जर मला तुळजापूरला जायला बस नाही मिळाली तर मी तुळजापूरला दर्शनाला येणार नाही, असं मी तिला सांगितलं. आणि असं सांगून 5 ते 10 मिनटं होत आहेत तर जिथे मला फक्त तिथून म्हणजे आमच्या सासूरवाडीच्या स्टँड आहे कळंब, तिथून फक्त धाराशिवपर्यंत जायला बसायच्या होत्या, तिथे मला डायरेक्ट तुळजापूरपर्यंत जायला बस मिळाली. हा पहिला इन्सिडन्स झाला त्याच्यामध्ये. आणि दुसरा की बाबा आम्हाला दर्शन घेऊन म्हणजे तिथे पोचलो आहे, रात्री 11:30ची आमची ट्रेन आहे आणि तिथे आम्ही पोचलो आहे 8ला, 7:30-8ला पोचलो आहे. तर तिथून आम्हाला जी बस आहे ती 10ची आहे. तर आम्हाला दर्शन घेऊन परत 10पर्यंत एस टी स्टँडला यायचं आहे आणि तसं आम्ही ठरवून निघालो आणि कपडे चेंज करून आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो. तर आतमध्ये रांग होती. तर मुखदर्शन फक्त घ्यायचं आहे तरी पण त्यासाठी पण रांग होतीच. पण आम्हाला सांगितलं की 1 तासात तुमचं दर्शन होऊन जाईल म्हणून. तर मी त्या हिशोबाने मुखदर्शनाच्या रांगेत घुसलो. तर आतमध्ये जाऊन बघतो आहे तर एवढी मोठी रांग होती की तिथला सिक्युरिटी गार्ड म्हणतो की कमीत कमी 2 तास लागतील. मी म्हटलो आता संपलं, वाट लागली. आम्हाला एक तर इथून बाहेर पडावं लागेल, नाही तर दर्शन घेऊनच बाहेर पडावं लागेल, असं करावं लागेल. तर आम्ही बघू म्हटलं चला. तर तिथलाच तो सिक्युरिटी गार्डच म्हटला तुम्ही थांबा, तुमचं दर्शनसुद्धा होईल आणि तुम्ही लवकर बाहेरसुद्धा पडाल, असं तो म्हटला. हा दुसरा सिक्वेन्स झाला इन्सिडन्स. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन घ्यायला म्हणजे 8, 8:15ला जी रांग लावलेली होती, 9:15, 9:30ला आमचं दर्शन झालं. 9:30ला आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. तिथल्या माझ्या मिसेसने परडी भरली, मिठाची असते ती परडी भरली. त्यानंतर आम्ही सरळ परत चेंजिंग रूमकडे वळलो. चेंजिंग रूममध्ये जाऊन आम्ही चेंज केलं आणि परत आता म्हटलं की जेवण घेऊनच आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊया. त्यासाठी आम्ही हॉटेल शोधायला लागलो. हॉटेल आम्हाला मिळालं पटकन. तिथे चपाती भाजीसुद्धा मिळाली आणि चपाती भाजी घेऊन आम्ही पुढे स्टँडवर गेलो. तोपर्यंत वाजलेले होते 10:15 झालेले होते. 10:15 झालेले. तर तिथे काही बसेस तर नव्हत्याच. म्हणजे आता आमच्यासमोर पण एक बस गेलेली होती, ती पण धाराशिव साईडलाच गेलेली होती. म्हटलं की आता कदाचित ही शेवटची बस तर नाही गेली. तर तिथे जाऊन विचारतो आहे तर खरंच ती शेवटची बस होती. त्यानंतर डायरेक्ट धाराशिवला जायला 11:30चीच बस होती आणि आमची रेल्वे पण होती, ट्रेन पण होती जी 11:30चीच होती. तर आम्ही विचार करू लागलो की काय करायचं. तर मी आणि माझ्या मिसेसने विचार केला की आता आपण रिक्षाने जाऊया, धाराशिवपर्यंत ॲटलिस्ट रिक्षाने जाऊया, तिथून पुढे मग जसं जमेल तसं. असा विचार करून आम्ही रिक्षावाल्यांना विचारलं. तर एक रिक्षावाला तिथे उभा होता. तो म्हटला की डायरेक्ट तुम्हाला जायचं आहे तर 500 रुपये होतील. मी म्हटलो नाही दादा, आमचं तेवढं बजेट नाही आहे. आमचं बजेट जास्तीत जास्त मी 200 देऊ शकतो. मी म्हटला की तो म्हटला बरं मग मी अजून 3 माणसं शोधतो जे 300 रुपये देतील आणि तुमचे 500 रुपये होतील. तर तिथे म्हणजे त्यानेच एक प्रकारे जसं तिथे एक ताई होत्या, त्यांना विचारलं की ताई तुम्हाला जायचं आहे का? तर त्या ताई म्हटल्या हो म्हणून आम्हाला जायचं आहे धाराशिवला. तर धाराशिवला जायचं आहे आणि त्या नेमके ते 3 त्या ताई होत्या आणि एक त्यांच्यासोबत दादा होते ज्यांना धाराशिवला जायचं होतं. म्हणजे योगायोग म्हणा का आई तुळजाभवानीची कृपा की ते पण आमच्यासोबत यायला तयार झाले. कारण की आमच्याकडे हार्डली फक्त आता 1 तास राहिला होता हातामध्ये आणि तिथून स्टेशन धाराशिवला एस टी स्टँडला जायचं आहे आणि मग तिथून मग आम्हाला स्टेशनला जायचं आहे. त्याच्यासाठी जो वेळ लागणार होता त्याच्यासाठी 1 तास म्हणजे खूपच कमी होता. तर आम्ही त्यांच्या रिक्षात बसलो आणि सरळ धाराशिवकडे निघालो.
धाराशिव येता येता मला काहीतरी वाटतं अर्धा तास झाला. अर्धा तासात धाराशिवला पोचलो आम्ही. आणि तिथून आता ती गाडी जी रिक्षा होती ती आतमध्ये धाराशिवच्या सिटीमध्ये वळणार होती. कारण की तो बायपास जो रोड होता मेन डायरेक्ट धाराशिवला ओलांडून जाणारा रोड होता, तो बाहेरूनच जातो आहे. पण त्या रिक्षावाल्याने तिथे धाराशिवमध्ये ती रिक्षा घातलीच नाही, आतमध्ये हे नाही केली, आतमध्ये गेलाच नाही धाराशिवमध्ये. तो सरळ तिथून बायपास रोडने तो सरळ निघाला, म्हणजे धाराशिवच्या बाजूने निघाला तो. पण त्यांनी धाराशिवमध्ये गाडी आतमध्ये घातली नाही. आणि पुढे गेल्यावर एक टर्न येतो जिथे धाराशिवमध्ये घुसण्याची जागा आहे, तिथून तो आतमध्ये घालायला लागला. तेव्हा त्या ज्या 3 ताई लोक होत्या आणि एक दादा होते की बाबा आम्हाला तू नक्की घेऊन कुठे चालला आहेस, की आम्हाला जायचं होतं एस टी स्टँडला आणि तू आता घेऊन चाललेला आहे आम्हाला सरळ. तो म्हटला, तो रिक्षावाला म्हटला की इथून पण एस टी स्टँड येतो. पण त्या ताई लोक म्हणायला लागले पण आमचं घर जे आहे ते या चौकाच्या जवळच आहे, म्हणजे बायपास आणि तो खालून जो चौक जात होता त्याच्याजवळच आहे, तर आम्हाला एस टी स्टँडला जायचं नाही आहे, तर तू आम्हाला इथेच सोड मग. असं बोलून त्या ताई आणि ते एक दादा होते ते तिथे उतरले. 3 ताई होत्या आणि एक दादा होते, ते तिथे उतरले. आणि मग तिथून मला अजून तरी पुढे जायला 15 मिनटं लागणार होती. तर मी त्या रिक्षावाल्याला विचारलं की तू आता इथून पुढे धाराशिव स्टेशनला जायचे किती घेशील? तर तो म्हटला की कमीत कमी अजून 200 रुपये तरी होतील, कारण की अजून 7-8 किलोमीटरचा डिस्टन्स जो होता तो जायचा होता. आम्ही त्याला म्हणजे रिक्वेस्ट केली की बाबा 100 घे, 150 घे. म्हटलं की नाही 200 होतील, 200मध्ये तुम्हाला जायचं असेल तर मी चलतो. पण असं म्हणून त्याने म्हणजे तोपर्यंत काही रिक्षा थांबवलेली नव्हती. त्याने धाराशिव जे स्टेशन आहे तो रूट पकडलेलाच होता. आम्ही म्हटलं की ठीक आहे चल म्हणून. आणि तसं आम्ही तिथून मग धाराशिव स्टेशनकडे निघालो. आणि तिथून पुढे हार्डली 5 मिनटं आधी आम्ही स्टेशनला पोहोचलो असतो. म्हणजे 11:35ची ट्रेन आहे, तर आम्ही 11:30ला तिथे पोचलो. 11:30ला पोचलो. त्याला पेमेंट केला आणि त्याला धन्यवाद म्हटलं आणि तिथून मग स्टेशनकडे गेलो. पण जेव्हा मी काल स्वामींचा पिक्चर देऊळ बंद 2 हा बघत होतो, तेव्हा मला कळालं की म्हणजे हे सगळं देवाने माझ्यासाठी घडवून आणलेलं होतं. की तुझी जी तुळजापूरचं तुळजाईचं दर्शन घ्यायचं होतं ते तू पूर्ण केलेलं आहेस. आता तुझी जी जायची आहे इच्छा, घरी जायची इच्छा आहे, त्यासाठी जे तुला गरज आहे ती मी पूर्ण करते. आणि त्याच्यातच मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुळजा भवानी आणि बाकीच्या अजून 2 देवा कदाचित तिच्यासोबत असतील. आणि एक दादा जे होते ते कदाचित देव असतील. आणि तो रिक्षावाला ज्याच्या गाडीवर जय मल्हार लिहिलेलं होतं, कदाचित तो सुद्धा आमचा कुळदैवत असेल, खंडोबा असेल. तो ज्याच्या गाडीवर जय मल्हार लिहिलेलं होतं तो सुद्धा आमच्यासोबत होता. आणि अशा सगळ्या देवांनी आमचा तो प्रवास म्हणजे एका तासात आम्हाला जे स्टेशनला पोहोचायचं होतं ते सगळं दर्शन घेऊन पूर्ण करून दिलं. म्हणजे एक मूवी आलेला नवरा माझा नवसाचा, त्याच्यामध्ये जसं सचिन जो असतो त्याचा नवस गणपती बाप्पा स्वतः पूर्ण करून घेतात, तसा आमचा जो हा दरवर्षी तुळजापूरला जाण्याचा जो इच्छा आहे, नवस आहे, तो तुळजा भवानीने आमच्याकडून पूर्ण करून घेतला. ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जय शिवराय.